हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आजच्या ब्लॉगमध्ये काय होणार आहे माहीत नाही, बट कदाचित पी सी सेटअप होईल. अजून सामान येणार आहे, त्यानंतर पी सी सेटअप होईल. बघू आता काय कसं आहे. आता सध्या परत मला झोप आली, परत झोपणार आहे बाई. गुड नाईट, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग. यो गाईज, हॅलो, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. सामान आत्ता जस्ट आलं, खूप सारं सामान, खूप म्हणजे खूप. आता चाललो मी चहा आणायला, पहिले सामान नको. भाई साहब, खतरनाक सामान. त्यामुळे इथं मध्ये मला मॉनिटर भेटत नव्हतं. नाही खाली नको. हां, थँक गॉड. कारण की इकडे ना 13 फ्लोर आहे, 13. तर मग खाली किंवा वरती गेली ना खूप टाईमपास होतो. हां, तर होप सो तुम्ही दुसरे जे ब्लॉग्स आहेत ते बघितले असतील. तर कमेंट केलं तुम्ही, केलं की नाही माहीत नाही, कारण की मी ब्लॉग अपलोड विदाऊट एडिट करून आता हा नवीन ब्लॉग शूट करतो आहे. खूप हुशार आहे मी, जाऊ दे. ह्या इकडे चहा कुठेच नाही भाई, म्हणजे सांगू का लोकांना? आम्हाला बघून कोपऱ्या कोपऱ्याने पळताय तुम्ही. हा, धरू का तुला धरू? बापरे, ही गाय कशी बघते माझ्याकडे. मी काय नाही करत तुला, म्हणजे ऊ तर मी कुछ नाही करू छू. हे मला हे अहमदाबादी बोलायला लागेल भाई. इकडे फेस्टिवल भेटतं भाई साहब, मिस्टर बीसचा चॉकलेट. हे बघ भाई, हे बघा, हे बघा, हे बघा भाई साहब. चांगलंच होऊन जाईल इकडे फेस्टिवल भेटेल तर, कारण की मला ट्राय करायचं आहे. पण ते खूप एक्सपेन्सिव्ह असेल, हा स्टोअर पण खूप एक्सपेन्सिव्ह वाटतो आहे, पण चांगला आहे. चला, चहा तर भेटला नाही, आता घरी जाऊन उपाशीच मारावं लागेल. म्हणजे खायला आहे, पण चहाची तलब नाही जाणार ना. चायचं स्टॉल म्हणजे स्टॉल नाही आहे ते, ॲक्च्युली कॅफे आहे. मग ते खूप एक्सपेन्सिव्ह आहे, इसलिए म्हणजे त्यामुळे आपण तिकडे घेत नाही. आणि आपला फ्लोअर इथून दिसतो आय गेस. हा वाला, हा दिसवन आपलाच आहे. सगळे लोक बघतात कोण आहे भाई हा व्लॉग बिग करतो आहे, त्यामुळे थोडं इंट्रोवर्ट सारखं राहावं लागेल. म्हणजे इथं सोसायटीमध्ये करायला काय नाही, बाहेर ब्लॉग केलं तर लोक बघतात. इथे सोसायटीमध्ये कसं सगळे एज्युकेटेड आणि सगळ्यांना वेल नोन आहेत की बाबा कसं असं सोशल मीडिया होते. तर इथे काही इश्यू नाही होणार, फक्त बाहेर कसं लोक तोंड बघतात ना. तर विदाऊट चहा आपण घरी चाललो आहे. आणि इकडे जिम पण आहे. जिम म्हणजे फ्री आहे ते जिम. तर कदाचित वर्कआउट आता चालू होईल. चहा कुठेच नाही भेटला इकडे, नाही आणलं. मग दूध तरी कुठं, मग चहा गरम करायला तरी नाही ना आपल्याकडे, गॅसच नाही. आज नशिबात नाही इथे चहा किंवा कॉफी किंवा काही, बिकॉज ते मशीनचं जे प्लग आहे, सॉरी स्विच, हां प्लग आहे ते खूप मोठं आहे आणि आपल्या इकडचे स्विच खूप छोटे आहेत. त्याचा प्लग दाखवतो मला एक. कुठे गेलं का ते? हां भाई साहब, रट्ट्या प्लग काय रट्ट्या प्लग. त्यामुळे आता चीज आणि ब्रेडच खावं लागेल. झालं का रे? नाही झालं. ये भाई, नाही छोटीवाली किसणी नाही भेटत तर तेव्हा तुम्ही काय करता? आम्ही हे करतो, हे बघा, खोबरं किसायची मशीन. तिला चीज म्हणजे तिला चीज घासला आणि आईची कटकट. जुगाड भाई, जुगाड. महाराष्ट्रीयन लोकांकडे जुगाड कमी नाही आहे की नाही. थांबा आता एवढं होऊ दे, नंतर बोलू आपण. अरे बापरे, मिरामारमध्ये आलो. मिरामार, अचानक मिरामारमध्ये आलो परत. भाई साहब, मिरामार अचानक वादळ आलं भाई. नाही वादळ म्हणजे काय? वादळ म्हणजे पाऊस नाही रे, वादळ म्हणजे वारा आलाय भाई, खतरनाक वाला. Let me
सेटअप तर पूर्ण कंप्लीट झाला आहे आपला इथे पी सीचा. बाकी काय डेकोरेशन वगैरे करायचं ते नंतर करू. आणि ही पॅन्ट तिच्या लक्षण करू. इथे बाहेर पाऊस पडतोय भाई, पाऊस. हे बघा दिसतंय का तुम्हाला? हे बघा, हे बघा, विंडो ओपन होऊ शकते. ओ भाई साहब, बिन मौसम बरसात का मजा ही कुछ और है बबुआ. इव. ओ भाई साहब, काय भारी वातावरण झालं आणि मातीचा जो सुगंध आहे हा एक नंबर. हे बघा आपल्या इकडे पण थंडर आणि इकडे पण थोडाफार थंडर चालू आहे. ओ माय गॉड, सेटअप अप्रूव्ड भाई. वजिटाने गेला वाटतं अप्रूव्ड डायरेक्ट. तिथे 22 आपल्याला क्लब हाऊस दिसतोय. क्लब हाऊस ना, स्पोर्ट्स क्लब. सॉरी माय बॅ. ओ भाई साहब, मस्त वाटतं यार. पाऊस संपला का? संपला. फक्त आता वारा आहे. मग अशी तर इथे इकडे एक मिनिट फोकस. हां, इथे मग अशी भाई मिरामार झाला होता पूर्ण. मिरामार म्हणजे जो BGMI मॅप आहे. भाई BGMI जो मॅप आहे त्याच्यामध्ये स्ट्रॉम येतो नंतर, सँड स्ट्रॉम. तर ते तिथे असं बोलतो आहे मी मिरामार. कालच्या ब्लॉगमध्ये पण बोललो, आजच्या ब्लॉगमध्ये पण बोलतो आहे. हा व्ह्यू मस्त आहे यार इकडे. थॉर देवता शक्ती दे. ओ माय गॉड, थॉर देवताने ऐकलं भाई. जसा आपला PC सेटअप झाला आहे तसा पाऊस चालू झाला भाई. म्हणजे क्या ये साइन है की तुम्हारा PC एकदम मस्त है भाई. हां भावांनो, काय आहे? ओ माय गॉड भाई. आता ओ माय गॉड ब्लॉग, याचा ब्लॉगचं टायटल ठेवू नको, ओ माय गॉड ब्लॉग भाई. काय अरे यार, तुम्हाला जर ते आता असतं तो की भाई स्क्रीनवरून तुम्हाला वास घ्यायचा, ते नाही का आता होतं, ते नाही का आता नवीन आलं आहे की भाई मी पाणी आतमध्ये देतो. यू आर नॉट, ते नाही का आता ते नवीन आले की भाई, म्हणजे आधीपासून बोलत होते खूप की टी व्हीला क्या टी व्हीला केलं तर टेस्ट येईल की जे तिथे दाखवतात ते व्हिज्युअल्सवरती. मग तसं जर मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवतो आहे तर त्याचा सुगंध तुम्हाला येईल. अरे यार, मातीचा सुगंध एवढा मस्त येतो आहे ना, कारण की इकडे पूर्ण माती आहे. इकडे जो मागचा पूर्ण एरिया आहे तो मागची दाखवतो तुम्हाला, तो पूर्ण माती आहे तिथे. तर त्याचा सुगंध भाई साहब. पेट्रोल पण त्यापेक्षा ठीक आहे. पेट्रोलचं नाही का घेऊन असं हो माहिती बोलतो, पेट्रोल पण त्याच्यासमोर ठीक आहे. एवढा मस्त वास येतो. आहे की नाही म्हणजे मी स्वतःला विचार, आहे की नाही. हो बरोबर. अप्रूव्ड परत थॉर देवता. बंद करो हाथ जोड़ के मैं मोदी साहब से गुजारिश करता हूँ भाई. थकलोय खूप. पाऊस पडतोय, मस्त वातावरण वाटतंय. 10 वाजले अजून जेवलो नाही मी. आता खाली जाऊ कदाचित जेवायला परत आजसाठी, आणि खूप पसार आहे. हे बघा, ह्या पसाऱ्यामध्ये जेवता येणार नाही, तर मग असं डिसाईड केलं खाली जाऊन जेवूया. बघू कुठं जायचं आहे कुठे नाही. पाऊस पण पडतो आहे. आम्ही विचार केलेला आधी की चालत जाऊ, इथल्या इथे चालत जाऊ शकतो. खाली खूप सारे बाई फिस्टेबल भेटतं, बघितलं ना मगाशी. फिस्टेबल वगैरे भेटतं. पिझ्झा हट आहे इकडे, लापिनोज आहे इकडे, डॉमिनोज आहे या साईडला. अजून कॅफे तर खूप आहेत भाई, मरणाचे 3-4 लाईनीत आहेत बाई कॅफे एवढे. म्हणजे आहे खूप सारे खायला तर बापरे खूप आहे. कारण की अहमदाबाद आहे बाई, खाण्याचं शहर. गुजरातच असं खाण्याचा पूर्ण स्टेट मानला जातो. अहमदाबाद इज वन ऑफ देम बाई. खतरनाक जेवायसाठी तर बेकार आहे बाई. ते लोक ही 12 वाजेपर्यंत खातात.
काल पण आम्ही 11:30 वाजता येत होतो तेव्हा लोक एंटर करत होते की बाई जेवायला येतो आहे आम्ही आता. खायचं कमी नाही. मुंबईमध्ये पण नव्हती, पण बदलापूरमध्ये नंतर वाढली. आधी होती थोडी बदलापूरमध्ये, काही एवढं सुमसाम होऊन जायचं बाई. पण आत्ता जे बदलापूर आहे ते भाई नेक्स्ट लेवल बदलापूर आहे. रात्रीचे 1 वाजलं तरी पण कोणतं काय ना काय चालू असतं. कधी रेअर केसमध्ये. आपलं बर्गर किंग तर 12 वाजेपर्यंत चालू असतं. आहे बाई. ते वेफर खाल्ले ते पण तिथेच. ब्रेड खाल्ला मी तो पण तिथेच बाई. खाली यायचे ना, चला मग लवकर. काय 10 वाजले यार, भूक लागली. मी स्टेअर्स निघालो बाई. मस्त गार वाटते, एकदम गार बाई. कोणी त्यांचे फ्लोर एवढे मेंटेन केले आहेत ना, मस्त एकदम. मी बाई इथं बोललं आहे भाई. मॉलचा हे वाटतोय, मॉलचा पार्किंग, बेसमेंट पार्किंग. आपली गाडी तिकडे आहे. आपण चाललो आहे आता इथच्या गावात पार्कोवर. अजून फिक्स नाही कुठे खाणार आहे, बघू. तेरा भाई चलेगा, ब्लॉग तेरा भाई चलेगा, सब कुछ तेरा भाई करेगा, कोई टेंशन नहीं है. हां, आणि ह्याची एंट्री इथून आहे, एक्झिट तिथून आहे. व्हाट अ विजन, क्या थॉट है, पागल हो गया हमारा टीम. म्हणजे फुल प्रॉपर मॉलसारखं. आणि सेकंड म्हणजे ह्याच्या खाली पण अजून एक आहे, म्हणजे B1 असेल ते, किंवा हे B1 असेल ते B2 आहे. देखो ना क्या कर रहा हूं मैं, थोड़ा और नीचे, और नीचे. ये ले. किशन प्लीज रे देख के. अरे डिस्टर्ब मत करो ना. भाई साहब काय BT आहे. मी दिसतोय का, मी असा पकडलेला कॅमेरा की असा, काय माहिती दिसतो किंवा नसो दिसतो, ते आवाज येतोय जास्त, बस झालं. चला ड्राईव्ह करतोय मी, तर व्लॉगिंग नाही करू शकत ड्राईव्ह करताना, ठीक आहे. हे स्ट्रिक्टली सगळ्यांना वॉर्निंग असते, मी पण फॉलो करतोय, ठीक आहे. बाय बाय. द गार्डन गॅदरिंग्स, ओ माय गॉड. अरे भाई, ओ माय गॉड ब्लॉग. ओ भाई, ओपन गार्डन सारखं आहे. ओ नाही, आतमध्ये पण आहे. आता जस्ट जेवण करून म्हणजे घरी एंट्री केली आहे पार्किंग वगैरेमध्ये, आणि जेवण अरे एक नंबर जेवण होतं यार. म्हणजे त्याचं ॲम्बियन्स वगैरे पण खूप छान होतं, आणि जेवण तर चांगलंच होतं. अरे लावायची कुठं, अरे हां तिकडे जे. आणि ॲम्बियन्स चांगलं होतं, आणि ट्रीटमेंट वगैरे जी हॉस्पिटॅलिटी होती त्यांची. हॉस्पिटॅलिटी म्हणजे हॉस्पिटलमध्ये जेवायला नव्हतं गेलो, जे 5-6 लोक ते जोक नका मारू असा. ही हां ओके. थांब रे अर्जित, 1 मिनटं अर्जित. हां, तर ॲम्बियन्स वगैरे खूप मस्त होतं. आणि ते जे, अरे म्हणजे त्यांनी फिंगर बाउल्स नाही दिले हे हात वगैरे वॉश करायला. त्यांनी बाई हे दिलं, वेट टिश्यू दिले बाई, वेट टिश्यू. इथेच लावायचे का मागे लावू. मग 1 मिनटं पार्किंग होऊन जाऊ दे. अरे ड्राईव्ह करताना व्लॉगिंग नाही ना रे. बंद कर. अरे भाई, ड्राईव्ह करताना व्लॉगिंग. हां काय बाई, ड्राईव्ह करताना व्लॉगिंग. हे टोचला का बोलले मी. तर आता हां, ॲम्बियन्स वगैरे मस्त होता, खूप छान होतं सगळं. अजून काय असतं, फक्त चावचावली होती. यायला गुजराती लोक किती ओरडतात, आणि एक तर लहान पोरं भाई. तो तर आमच्या टेबलच्या खाली एक मुलगा असा शिरला असा आतमध्ये. आम्हाला वाटलं मांजर बिंजर आली काय. अरे म्हणजे काय बोलू आता. आणि तुम्हाला बोललं बघा की लोक लेट नाईट पण जेवायला येतात. बापरे, आता ते लोक एक जण तर आत्ता आले, एक म्हणजे ग्रुप होता त्यांचा, तर आत्ता जेवायला आले होते भाई साहब. आणि आता किती वाजले, 11-11:30 काहीतरी वाजले असते. आणि इकडे वजिटा अजून पण आमच्यावरती परसतोय. वजिटा आणि थॉर काका अजून पण बरसत आहे माझ्यावर. ठीक आहे, आता लवकर घरी जातो, पाऊस पडतोय.
इथे तुकायचे आणि सिगरेट प्यायचे हे 5 रुपये फाईन. अच्छा 500 ठीक आहे. 5 रुपये फाईन बोलतो यायला अनपड गवार. तुम्ही कधी आले नाही इकडे अहमदाबादला तर माझ्याकडे या. नाही म्हणजे या. आणि हे जे आहे ना हॉटेल द गार्डन गॅदरिंग मस्त बेस्ट. आणि हे पण होतं काय बोलतं ते रिजनेबल पण होतं. आमचं सगळ्यांचं टोटल झालं 848. खूप मस्त. आणि काल आम्ही जिथे गेलो ना रेस्टॉरंटमध्ये चायनीज कुझिन रेस्टॉरंटमध्ये तिकडे तर 1000च्या वरती बिल झालेलं. म्हणजे काही न खाता पण 1000च्या वरती बिल. आणि इकडे एवढं सगळ्यांचं जेवण वगैरे खाऊन 848. म्हणजे ठीक आहे ना चांगलं आहे. म्हणजे किती कौतुक करतो आहे मी. मला का पैसे दिलेत का नाही दिले ना. चांगलं होतं यायचं ते नाही तर नका येऊ. सो गाइज वी आर एंडिंग दिस ब्लॉग ओवर हियर. आज के लिए बस हो गया है ना. बहुत हो गया ब्लॉग. कितना ब्लॉग ना. घर वाले नहीं बोलेंगे कितना फ़ोन में देख के बोलता रहता है ब्लॉग करता रहता है. उससे अच्छा हम लोग अभी एंड कर देते हैं. ठीक आहे एंड करूया मित्रांनो. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच. अँड लाईक शेअर सबस्क्राईब. आणि जे तुम्ही जर ब्लॉग नसेल बघितला आधीचे तर बघून घ्या यार. काय करताय बघून घ्या. चला बाय.